कार्यक्रम सूर्यसंवाद. नाव सांगा आपलं. हा, बापूराव सावरकर, सावरगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला. जुन्यात होता बाबा, नाही जिल्हाच होता आपला अकोला आकाशवाणीचा. बरं बरं. 2001 पासून अरे वा. 25 वर्ष झाले बोले समजा. रेडिओ ऐकायची आवड कशी काय लागली दादा तुम्हाला? तर मला पहिल्यापासून मी आकाशवाणीचा स्वतः बाई, माझं हे गुजबी झालं होतं अकोल्याले. मला म्हणजे मा घरी शेळ्या होत्या आणि शेळी पालनाचा विषय सांगितला होता मी. शेळी पालनासंदर्भात तुम्ही यापूर्वी पण आमच्या सोबत संवाद साधलेला आहे असं म्हणायचंय तुम्हाला ना? हा. बर. गाणं कुठलं ऐकायचंय आज? सोलाव शबनम. बर. आता तुम्ही काय कुठला व्यवसाय करता? आता व्यवसाय काही नाही बाई, मला अटॅक आला होता त्यापासून मी घरीच बसले. बरं. कशाचा अटॅक? हार्ट अटॅक आला होता की पॅरालिसिसचा असं काही? हार्ट अटॅक आला होता. अच्छा अच्छा. मग तर आता तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागत असेल स्वतःची. हा बा, मला म्हणजे आज 4-5 वर्षापासून गोळ्या चालूच आहेत. गोळ्या जीवन आहे माझं. हो ना. बरं. मग खाण्यापिण्यावर काय बंधनं घातलीत आता तुम्ही? पूर्वीसारखं तेलकट तुपकट आता कमी केलं असेल ना? हा हा हा. काय पथ्य पाळता आता? हा, खाव्या पियाचं एकदम साधं सिंपल खाणं एकदम. बरं. आपण बंद आहे बाई, भाजीपाला खाणं बस. हो ना. हे एंजियोप्लास्टी व्हायला आहे माझी. अच्छा, एंजिओप्लास्टी झाली तुमची. स्टेंट टाकले म्हणजे तुमच्या हृदयामध्ये. मग आता काही व्यायाम हलका फुलका किंवा असं फिरायला जाणं वगैरे असं काही करता? बस व्यायाम चालू असते बाई माझा. तब्येतीची सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो. तब्येतीची काळजी घ्या. आजकाल हार्ट अटॅक जरी आला तरी त्याच्यावरती खूप चांगले औषध आता उपलब्ध आहेत. ऐकवते. हॅलो, आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. कार्यक्रम सूर्यसंवाद. नाव सांगा ताई. लता गजानन केदार. आधी गाण्याचे बोल सांगा तुमच्या आवडीचे लता ताई. मेघारे मेघारे. अच्छा, तुम्ही पावसाला बोलावताय नाही का? हो, कारण की आता पाहिजे ना, पाऊस पाहिजे ना. हो. सध्या तर आपल्या सगळ्यांचे डोळे आता पावसाकडे लागले नाही का? हो हो. बरं बरं. तर लता ताई काय करता तुम्ही? आणि घरकामाचा घरचा उद्योग. अच्छा. उदरनिर्वाहासाठी मिस्टरांचा काय उद्योग आहे तुमच्या? शेती त्याचा तेच लावलेला आहे आणि विहीर आहे. बरं. आता लता ताई, काही दिवसात आता श्रावण महिना सुरू होणार आहे, तर तुमच्या गावामध्ये काही उत्सव वगैरे असतो पिंजरला? हो हो. कशा स्वरूपाचा असतो सांगा ना त्याबद्दल थोडं. इथं कावड निघते, कपिलेश्वराचं मंदिर आहे मोठं, विठ्ठलाचं मंदिर आहे, आषाढीची यात्रा भरते. मग आता नुकतीच आषाढी होऊन गेली तर? हो, यात्रेमध्ये गेलो. खूप छान मंदिर आहे. पंढरपूर म्हणजे पंढरपूरच भरते म्हणून. हो का? पंढरपूरला जाणं नाही झालं तरी विठ्ठलाचं दर्शन तुम्ही तिथे घेतलं. तर नुकताच उन्हाळा पण होऊन गेला, तर काही असे साठवणुकीचे पदार्थ वगैरे करता का तुम्ही? पापड, शेवया वगैरे? हो, शेवड्या, पापड, चालूच राहते, कुरड्या. अच्छा अच्छा. मग मुली वगैरे आहेत का तुम्हाला? हो, मुली 2 मुली आहे, एक मुलगा आहे आणि झालं, मुलीचं झालं. लग्न झालं. मग आता हे साठवणुकीचे पदार्थ जे आहे, शेवया, पापड, कुरडया करता म्हणतात, तर मग त्या पाठवता का मग मुलीकडे वगैरे? नाही, मुलीच्या घरी करतात, त्यांच्या घरी शेती असतं. अरे वा. म्हणजे तुम्ही त्यांना शिकून ट्रेन करून सासरी पाठवलं नाही का? ट्रेन आहेत, माझ्या मुली ट्रेन आहेत. असून पण मला ट्रेनच भेटली. अरे वा वा वा. तुम्ही मुलींना शिकवलं हे फार चांगलं झालं, कारण काळाच्या ओघात हे लुप्त झालं नाही पाहिजे ना. आपले मराठी खाद्यपदार्थ आहेत हे. हा, शेवया, कुरडया वगैरे. कुरडया कशा करतात थोडस थोडक्यात सांगता का? बरं. आता गहू भिजू घालायचे 3 दिवस. हा. आणि गहू भिजू घातले की चौथ्या दिवशी उचलून घ्यायचे. बरं. आणि मिक्सर मधून काढायचे, आपले पिळून काढायचे. हा हा. आणि पिळले 2-3 पाण्यात धुतले की तो डब्यात भरून ठेवून द्यायचा गाळून. हा. आणि दुसऱ्या दिवशी मग पाणी उकळून द्यायचं, मस्त त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ते पीठ टाकून त्याचा बारीक धार हाताचं. साचे मिळतात, त्याचे साच्याने घालून घ्यायचं. अरे वा. बघा बरं, किती छान रेसिपी सांगितली तुम्ही. ऐकणाऱ्या आमच्या मैत्रिणी असतील त्या पण शिकल्या, मी पण शिकली. बरं. चला तर लता ताई, तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. फोन ठेवते आणि ऐकवते तुम्हाला प्यासा सावन चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद. माझ्या मुलीसोबत बोला तुम्ही. हा, बोला ताई. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. काय माहेरी आल्या वाटतं? आषाढीला आल्या का? आषाढीला आली तुम्ही. अच्छा अच्छा. तुमचं नाव सांगा. मी अर्चना दिनेश साहेब बोलत आहे. म्हणजे इथं माहेरी आली, मी आराम करत आहे. माहेर म्हणजे हक्काचं आपलं आरामाचं स्थान असतं.
ठिकाण, माहेर म्हणजे हक्काचं ठिकाण, दुःखात साथ देणारं माहेर घर. हो हो हो. त्यांचं माहेरचं पाठबळ असलं, सासरची मंडळी छान असली की आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. सासरची पण छान आहे आणि माहेरची पण छान आहे, दोन्ही छान. चला ताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. फोन ठेवते, ऐकवते तुम्हाला, तुमच्या आईला आणि तुमच्या माहेरच्या मंडळींना हे गीत. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. आकाशवाणी अकोला केंद्राला फोन लागलाय आपला सूरसंवाद कार्यक्रमासाठी. मी तालखेड तालुका मुक्ताईनगर येथून काशीनाथ ढेंगे पाटील बोलतो ताई. तर जळगाव जिल्ह्यावरनं तुमचा फोन लागलाय दादा. तर काही जळगाव जिल्ह्याविषयी थोडंसं बोला ना. आम्ही अकोला जिल्ह्यात राहतो, तुमच्या जिल्ह्याविषयी ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे. तर आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये ताई मुख्य पीक म्हटलं आम्ही मुळात शेतकरी आहे. बरं. आता जळगाव जिल्ह्याची केळी प्रसिद्ध आहे आमच्याकडे. हा हा हा. हा, जळगाव जिल्ह्यामध्ये आमचा मुक्ताईनगर तालुक्याचा काही भाग आहे आणि बाकी रावेर तालुक्यामध्ये 100% केळीची पेरणी असते. आणि तिथल्या केळी फार प्रसिद्ध आहे. बरं. आणि आमच्याकडे आम्ही आता ग्रामीण भागात राहतो, तर आमच्याकडे म्हणजे काही कोरडवाहूची शेती आहे, काही बागायती आहे, मका, काही तूर आणि भुईमूग, कपाशी अशी पिकं आम्ही घेत असतो. वा वा. बरं बरं. आणि विशेष आपली सेंद्रिय शेती आहे. अरे क्या बात आहे. हो का. हा, तर माझ्या आवडीचं गीत सांगतो ताई मी. चित्रपटाचं नाव आहे पेंटर बाबू, गायिका लता मंगेशकर आणि गीताचे बोल आहे ओ मेरे सजन बरसात में आ. तुम्ही सेंद्रिय शेती करता हे ऐकून खूप आनंद झाला, कारण आजकाल आपण बघतो की खूप विष पोटात जात आहे. रासायनिक फवारे देतात किंवा खतं वापरतात, त्यामुळे सगळं पोल्युटेड झालेलं आहे. आणि अशाच्यात तुम्ही सेंद्रिय शेती करता. खरं तर सगळ्यांची नजर सेंद्रिय पिकाकडे जास्त आहे. आम्ही असं बघतो की जास्तीत जास्त आपल्या पोटामध्ये सकस आणि विष विरहित कसं जाईल. तर तुम्ही सेंद्रिय शेतीविषयी थोडंसं सांगा ना. हा, तर ताई कसं आहे, आमची विषमुक्त शेती आम्ही म्हणजे स्वतःच घरी बी म्हणजे दशपर्णी अर्क, निंबोडी अर्क, जीवामृत हे आम्ही आमच्या मळ्यातच तयार करतो. म्हणजे स्वतः तयार करून स्वतः फवारीची औषधी आणि जतन केलेलं जे बियाणं आहे 300-400 वर्षा अगोदरलं, त्याचीच आम्ही पेरणी करतो. म्हणजे विशेष गावरान आहे ते बियाणं. हा, आम्ही कोणतं बी संकरित कोणतं सुद्धा लावत नाही, सुधारित बियाणंच असतं आमच्या शेतामध्ये. अरे वा. हा, आणि आमचे गव्हाचे भाव ताई 90 रुपये 110 रुपये किलो आहे. अच्छा. हा, म्हणजे 4 वर्ष झाली सेंद्रिय शेती करायला. आणि विशेष म्हणजे आमचं काय ठरलेलं आहे, स्वतः घरी पहिले खायला काढून घ्यायचं, नंतर जे उरलेलं असलं ते विकायचं. सेंद्रिय ऊस पण असते आमच्याकडे, स्वतःची रसवंती आहे. हा, आम्ही त्या ऊसाला पण कोणतं एक रसायन देत नाही, कोणते फवारे देत नाही, फक्त शेणखत. अगदी प्रेरणा घ्यावी इतर शेतकऱ्यांनी असं तुम्ही बोलताय दादा. कारण आता आपण ऐकतोय की जिकडे तिकडे कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि याला मुख्य कारण हे त्यांच्या पोटात जे हे विष जात आहे तेच सांगितलं जातं. काशीनाथ दादा, आता फोन ठेवते आणि तुम्हाला ऐकवते तुमच्या आवडीचं पेंटर बाबू चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद. हा, कॉल घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. आणि ताई, आपल्याला एक विचारायचं आहे. आपण कोण बोलता? मी माधवी मानकर बोलते. बरं बरं. आपले काही नियम आहे का किंवा किती दिवसानंतर फोन लावायचा असं काही? हो हो, 3 महिन्यानंतर आता तुम्हाला फोन लावायचा आहे. इतकं छान बोलले तुम्ही, तर नक्की 3 महिन्यांनी फोन लावा. तुमच्याशी बोलताना खूप आनंद होईल. खूप खूप धन्यवाद. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. नाव सांगा ताई. माझं नाव सुजाता इंगोले आहे, कोणाचा भाग मधून. कुठला जिल्हा आहे? अमरावती जिल्हा. ताई, आधी तुमच्या आवडीचं गाणं सांगा. मला झिंकेत द्यायचं. आता थोडंसं कुटुंबाविषयी सांगा. कोण कोण राहतं घरात? आम्ही 5 जण राहतो, 2 मुली, 1 मुलगा आहे. काय करतात मुलं? मुलं शाळा शिकते, एक ग्रॅज्युएशन झाली मुलगी आणि B.Com करू राहिली मुलगी आणि मुलगा पण. हो का. सगळे मुलं शिकत आहेत, 3 पण जण. तुम्ही पाठिंबा देता त्यांना नाही का शिक्षणामध्ये? हा. आणखी काय सांगाल? वनोजा गावाविषयी थोडंसं सांगा. गावाविषयी मंदिर आहे, बाग, लक्ष्माजीचं. काही यात्रा वगैरे असते मग? हा, यात्रा असते ना. बरं. किती दिवसाची यात्रा असते? कोणत्या महिन्यात असते? एप्रिल महिन्यात असते ते याची टाइम ना, गुढीपाडव्याची. मग किती दिवस चालते ही यात्रा? ते 2 दिवस.
हो का? गावातच भरते की मग मंदिरासमोर गावाबाहेर वगैरे? नाही, बाग आहे ना मंदिर गावाच्या बाहेर, तिथं कोणाच्या बाग मध्ये. बरं, बागेत भरते नाही का? हा, बरं बागेत. बरं. मग गावोगावची मंडळी येत असेल जत्रेला? हा, दूरदूरचे गावी येतात, नागपूर, अमरावती, अरे वा. खूप दूरदूर येतात, देणगी देतात. अच्छा. मग त्या निमित्ताने तुमच्या घरी पण पाहुणे मंडळी येत असेल? हो ते हो ना? कसं हा. वाटतं या काळामध्ये गावामध्ये? खूप चांगलं वाटते, दणदण वाटतं, मस्त फ्रेश वाटते. अच्छा. एक पवित्र वातावरण पूर्ण गावात राहतं नाही का त्या हा. काळात? हा. जत्रेमध्ये हा. मग काही खरेदी वगैरे करता का तुम्ही? दुकानं कोणती कोणती असतात? खूप दुकान असतात, असे लहान लहान लेकरायचे पुस्तकं भेटतात, लखमाजीचे. बरं बरं. हा, खूप दूरदूरचे येतात ना तिथं, मोठी जत्रा भरते. बरं बरं. ठीक आहे ताई, ऐकवते तुम्हाला तुमच्या आवडीचं हे भीमगीत. नमस्कार. फोन केल्याबद्दल धन्यवाद. हॅलो, आकाशवाणीचं अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. नाव सांगा आपलं. मी मुक्काम पलटक कराड, जिल्हा सातारा, इथून तुकाराम जाधव बोलतोय मॅडम. गाणं कुठलं निवडलंय? गीताचे बोल सांगा. लता मंगेशकर यांनी काय लिहिलं, मेहंदीच्या पानावर. अरे वा. छान गाणं आहे. हा, आणि आमच्या स्त्रियांचं तर फार जवळचं गाणं आहे हे. मेहंदीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. हा, हा. हा. चालेल ताई मॅडम, किती वेळा ऐकलं का नाही तर ती कंटाळा येत नाही. हो, आणि त्यात लता मंगेशकरांचा स्वर्गीय सूर आहेत ते, त्याच्यामुळे हो. हा, त्याचा कंटाळा येणं शक्यच नाहीये. तुम्ही काय करता तुकाराम दादा? माझं वर्कशॉप आहे वेल्डिंगचं, वेल्डिंगची कामं करतो, घरचे दरवाजे, ग्रिल, खिडक्या. बरं बरं. लोकांच्या घराची सुरक्षितता तुम्ही सांभाळता. खूप छान. कसं असतं हे कामाचं? मग हाताखाली कामगार वगैरे असतील तुमच्या भरपूर? एकट्या करणं एकटेच नाही काम, दोघं तिघ जण नाही, पेंटर एक आहे. हा, अच्छा, पेंटर असतो. आणि वेल्डिंगचं काम मग? वेल्डिंगचे तिघ जण आहेत. बरं बरं. हे काम करताना कुठली खबरदारी वगैरे पाळावी लागते का तुम्हाला? वेल्डिंग करताना ते गॉगल एक असतो, वेगळा गॉगल असतो, त्यामुळे वेल्डिंग करताना असे डोळ्याला त्रास होत नाही. बरोबर. आणि त्या जोराचा त्रास होऊन मग तोंडाला मास्क लावायला लागतो. अच्छा, म्हणजे ते प्रदूषण श्वासावाटे जाऊ नये शरीरात म्हणून मास्क लावता, आणि त्या ठिणग्यांचा डोळ्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून गॉगल लावता. हो. हा, तशी खबरदारी तुम्ही कामगारांना घ्यायला लावता. मला उजाडते आमची पहाट, तुझ्याच सुमधूर संगीताने टेकवतो अंथरुणावर पाठ. तेरे बिन मैं क्या, मेरे बिन तू क्या, एक दूजे बिन हम अकेले. सदा सर्व काळ राहते तू प्रसन्न, ऐकतो आम्ही सर्वजण अकोला आकाशवाणी गुण्या गोविंदानं. आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. नाव सांगा दादा. पांडुरंग मोरे बोलतो. कुठलं गीत ऐकायचंय कार्यक्रमातनं? तुमचे कार्यक्रम ऐकतो मात्र हॅलो. हा, अकोला आकाशवाणी केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. नाव सांगा. नमस्कार ताई. हिम्मतराव शृंगार. हो हो, आवाज ओळखला मी तुमचा. हिम्मतराव भाऊ बोलताय तुम्ही. कुठलं गाणं निवडलंय कार्यक्रमासाठी? कार्यक्रमासाठी गाणं निवडलं ताई, जुना चित्रपट आहे पारसमणी नावाचा. त्याचं गीत आहे विमा विमाची अवघ्या. हेलनवर चित्रित केलेलं गीत आहे ताई. हं, फारुख केसरचं गीत आहे, लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत आहे त्याच्यामध्ये. हं. पहिला चित्रपट होता त्यांचा संगीत केलेला. बरं. हं. हा ताई चांगला महिपाल होते त्याच्यामध्ये. आकाशवाणी अकोला केंद्रावर मी ऐकलेलं गाण्यात ताई हे पारसमणी चित्रपटाचे. हो हो, जुनं आणि अतिशय गोड असं हे गाणं आहे. संगीतकार खूप चांगले होते, लक्ष्मीकांत प्यारेलाल. हो, खूप मोठं योगदान आहे त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये, आणि खूप गोड गाणी त्यांची आहेत, आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा सुरेल झालेलं आहे. तर आणखी काय सांगाल? मी ताई मोलमजुरी करतो ताई, बडनेरा येते, बडनेरामध्ये. बरं. आता घरी आलो आणि मला आठवण झाली सुरसंवाद कार्यक्रमाची, फोन लावला ताई. बरं बरं. म्हणजे तुम्ही रात्रपाळी करून घरी आलात का आता? हो ताई. कुठे करता रात्रपाळी? बंगल्यावर करतो ताई, साहेबाजी. बरं बरं. किती ते किती टायमिंग असतं मग तुमच्या ड्युटीचं? ड्युटीचं ताई मी जात असतो रात्री 11ला, हं. 10:30ला घरी येतो, मग 11 वाजता मला. बरं, मग रात्री झोप नसेल होत तुमची, मग कसं आरोग्य कसं सांभाळता मग? नाही, थोडासा आराम करतो ना ताई रात्रीला. बरं बरं.
आणखी पाऊस पाणी काय म्हणतं अमरावती जिल्ह्यात? अमरावती जिल्ह्यात पाऊस समाधानकारक आहे. अजून पाऊस नाही, पण पाऊस चांगला झालेला आहे. तिथे चांगला आहे ताई, अमरावती जिल्ह्यातलं चांगलं आहे ताई. तुम्ही पाहिलं असेल ना ताई बडनेर अमरावती? हो, आम्ही देवीच्या दर्शनाला नेहमीच येतो नवरात्रामध्ये. अच्छा अच्छा. हा, देवीचं वास असलेलं ते शहर आहे. सर्व शहरावरती अंबादेवीची कृपा आहे. माईचं माहेर आहे. हो हो. ताई नाव घेऊ काय? हा, सांगा. पद्माताई शृंगारे माझी पत्नी आहे. शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सानिध्य शृंगारे, त्या समस्त शृंगारे परिवार आहेत. चला दादा, तुमच्याशी बोलून आनंद झाला. ऐकवते तुम्हाला तुम्ही सांगितलेलं पारसमणी चित्रपटातलं हे. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. तासाभराच्या या संगीत प्रवासात आज आपल्याशी संवाद साधला होता माधवी मानकर यांनी. तांत्रिक सहाय्य लाभलं होतं राजेश जाधव यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते होते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद